नेहमीप्रमाणे रोहिणी घरातली कामं व्यवस्थितपणे करत होती. किचनमध्ये सर्व कामे, सर्वांची देखरेख अशी अजून काही कामे चालू होती. रोहिणी किचनमध्ये उभी राहून सगळ्यांसाठी नाश्ता तयार करत होती. गॅसवर चहा उकळत होता. एका बाजूला पोहे बनत होते आणि तिचे हात कामात गुंतले होते. पण मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. सकाळपासूनच तिला काही ना काही अनामिक बेचैनी जाणवत होती. हॉलमध्ये सुनीता काही वर्तमानपत्र वाचत होत्या, तर सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण नियतीने त्या दिवसासाठी काहीतरी वेगळं टाकून ठेवलं होतं. राकेश ऑफिसमध्ये काम करत होता. समोर कामाचा ढिगारा होता. पण त्याचं मन कामात नव्हतं. तो सतत मोबाईलकडे बघत होता. काही वेळापूर्वीच रोहिणीच्या माहेरून त्याला फोन आला. तिच्या आईचा घाबरलेला आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. जावई बापू, काल रात्री रोहिणीच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तुम्ही ताबडतोब रोहिणीला घेऊन सिटी हॉस्पिटलला या. असं ऐकताच राकेशच्या छातीत धडधड वाढली. त्याने ठीक आहे म्हणून फोन कट केला आणि लगेचच रोहिणीचा नंबर डायल केला. त्याने तिला अनेक वेळा फोन लावला, पण रोहिणीने फोन उचललाच नाही. त्यामुळे त्याने घाईघाईने घरी फोन केला. आईने फोन घेतला. राकेश घाईघाईने म्हणाला, आई, रोहिणी कुठे आहे? तिला फोन लागत नाहीये. तिच्या माहेरचे लोक सतत फोन करत आहेत. अगं, तुझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. हॉस्पिटलमध्ये भरती केले. बाबांची तब्येत फारच गंभीर आहे. हे ऐकताच सुनीताताई घाबरल्या आणि लगेच किचनमध्ये गेल्या, जिथे रोहिणी स्वयंपाक करत होती. सुनीताताईंनी घाईघाईने तिला सांगितले, अगं रोहिणी, तुझा फोन कुठे आहे? राकेश किती वेळापासून तुला फोन करत आहे. तुझ्या माहेरकडूनही फोन येत आहेत. तुझे बाबा खूप आजारी आहे. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. राकेश ऑफिसमधून निघालाय. तू पण तिथं जा. पटकन तयार झाली. रोहिणीच्या हातातून चमचा खाली पडला. ती धावतच बेडरूम मध्ये गेली. चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेतला आणि स्क्रीन पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या आईने 10 मिस कॉल आणि राकेशचे 4 मिस कॉल होते. तिने थरथरच्या हातांनी आईला फोन लावला. आई. फोन लागल्यावर ती घाबरूनच म्हणाली, आई, बाबा कसे आहेत ग? पलीकडून आईचा रडवेला आवाज आला. रोहिणी बाळा, पटकन हॉस्पिटलला ये. डॉक्टर म्हणतायत की बाबांची काही गॅरंटी नाही. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळातच राकेश घरी आला आणि दोघंही घाईघाईने हॉस्पिटलला पोहोचले. हॉस्पिटलच्या गेटवर रोहिणीची आई आणि रोहिणीची आई उभी होती. केस विस्कटलेले, डोळे रडून सुजलेले आणि शरीर थरथरत होतं. रोहिणी धावत जाऊन आईला बिलगली आणि रडत म्हणाली, आई, बाबा कुठे आहेत? आईने तिला मिठी मारली आणि हंबरडा फोडत म्हणाली, बाळा, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. क्षणभर रोहिणीच्या कानावर काहीच पडल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 तास आधी आणलं असतं तर कदाचित आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. हे वाक्य रोहिणीच्या मनात खोलवर रुजून बसलं. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. जर तिने फोन जवळ ठेवला असता, जर ती वेळेवर पोचली असती. पण आता काहीही बदलणार नाही हे तिच्या मनाला ठाऊक होतं. रोहिणीच्या एकुलता एक भाऊ विजय अमेरिकेत होता. बापाच्या मृत्यूची बातमी कळताच तो दुसऱ्या दिवशी पत्नी मुलांसोबत भारतात आला. सगळे विधी पार पाडले. 13वा झाला. 13व्याच्या दुसऱ्या दिवशी विजय आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, मला परत अमेरिकेला जावं लागेल. काळजी करू नकोस. मी तुझ्या अकाउंट मध्ये दर महिन्याला पैसे पाठवेन. लवकरच तुला माझ्या बरोबर अमेरिकेला घेऊन जाईन. हे ऐकून रोहिणीला खूप राग आला. तिला वाटलं, असा मुलगा कसा आहे? आईला एकटी कसं सोडून जाऊ शकतो? पण त्या दुःखाच्या वातावरणात तिने काही बोललं नाही. विजय अमेरिकेला निघून गेला
आणि घर पुन्हा रिकामं ओसाडा झालं. आई एकटी पडली. बाबांची आठवण आणि रिकामं घर एवढं तिचं आयुष्य उरलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी आईची बॅग पॅक करू लागली. हे पाहून आई हळूच म्हणाली, बाळा, हे तू काय करत आहेस? रोहिणी म्हणाली, आई, आता तू इथे एकटी राहणार नाहीस. तू माझ्यासोबत येणार आहेस. आई उदास पण नजरेने मुलीकडे पाहतच म्हणाली, बाळा, मी तुझ्या सासरी येऊन काय करणार? मला इथेच राहू दे. तुझ्या बाबांच्या आठवणी माझ्या बरोबर आहेत. रोहिणी म्हणाली, आई, तुला तर माहित आहे ना की तुझी तब्येत ठीक नसते. मग इथे कोण तुझी काळजी घेणार? काहीही जरी झालं तरी मी तुला एकटी सोडू शकत नाही. तू माझ्याकडे येणार आहेस. रोहिणी, फार जास्त भावनिक होऊ नकोस ग. थोडं डोक्याने विचार कर. काही वाईट होणार नाही. तू म्हणतेस मला तुझ्या घरी जायचे, पण तुझ्या सासू सासऱ्यांचं काय? तुझ्या घरी मी राहिले तर त्यांना ते बरं वाटेल का? मग रोहिणीने आपल्या आईला म्हणाली, माझे सासू सासरे खूप चांगले आहेत. ते काही म्हणणार नाहीत. आई, मला बोलायचं आहे. दादाने तुझा एकदाही विचार केला नाही की तू एकटी कशी राहशील. त्याने विचार केला नाही म्हणून मीही तुझा विचार करायचा नाही का? नाही. आई, मी तुला एकटीला ठेवू शकत नाही. मी तुझं काहीही ऐकणार नाही. तेव्हा आई म्हणाली, रोहिणी, पण जावई बापू मला चल म्हणाले नाहीत. ते फक्त एवढेच म्हणाले की आई, आम्ही तुम्हाला भेटायला पुन्हा येऊ. रोहिणी आपल्या आईला म्हणाली, आई, तू जास्त काही विचार करू नकोस. ते एवढंच म्हणाले असतील. ते माझ्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. तुझे जावई खूप चांगले आहेत. यानंतर रोहिणी जेव्हा आपल्या आईला सासरी घेऊन गेली, तेव्हा तिचे सासू सासरे पाहून चक्रावले. त्यांना वाटलं की रोहिणीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मग तिची आई एकटी राहिली असेल म्हणून काही दिवसांसाठी सुनबाई तिच्या आईला घरी घेऊन आली. असं सुरुवातीचं काही दिवस घरात सगळे व्यवस्थित रोहिणीच्या आईबरोबर व्यवस्थित छान वागत होते. रोहिणीची सासू तिच्या आईला सत्संगला घेऊन जात होती. राकेशही त्यांच्याबरोबर आदराने वागत होता. त्यामुळे रोहिणीला काही वाटलं की तिचा निर्णय बरोबरच होता. पण हळूहळू सगळं बदलू लागलं. नंतर एक दिवस राकेशची आई त्याला म्हणाली, राकेश, सुनबाईची आई आपल्या घरात अजून किती दिवस राहणार आहे? तेव्हा असं वाटतंय की सगळं आयुष्य इथेच घालवायचं त्यांचा प्लॅन आहे वाटतं. राकेश म्हणाला, आई, मी रोहिणीशी बोलून घेतो. दुसऱ्या दिवशी रात्री राकेश शांतपणे रोहिणीला म्हणाला, रोहिणी, आई अजून किती दिवस इथे राहणार आहेत ग? तेव्हा रोहि हे बोलणं ऐकून रोहिणीला खूप धक्का बसला. ती म्हणाली, मग तुला खरंच काय म्हणायचं आहे? राकेश रागावून म्हणाला, मला माझ्या घरात पाहुण्यांसारखं सारखं का वाटतंय? तुझ्या आईला समजायला हवं ना की मुलींच्या घरी सासरी इतकं दिवस राहायचं नसतं. त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवा. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा नवरा असं बोलतोय. त्यानंतर सगळ्यांच्या वागणीत बदल झाला. सासूबाई आता त्या आईला सत्संगला नेत नव्हत्या. सासरे देखील आवाज न काढता बसायचे. राकेशही औपचारिकपणे त्यांच्याशी बोलायचा. रोहिणीच्या आईला सगळं समजलं. मग एके दिवशी त्या रोहिणीने रोहिणीला म्हणाल्या, बाळा, मला माझ्या घरी जायचंय. माझ्यामुळे तुझ्या संसारात तणाव नको होऊ दे. रोहिणीचं मन तुटलं, पण तीही समजली की आईला इथे ठेवणं म्हणजे तिच्या आत्मसन्मानाला दुखवणं होय. तिने लगेच भावाला फोन केला. त्याला फोन करून म्हणाली, दादा, आईला तुझ्याकडे घेऊन जा ना. विजय स्पष्टपणे म्हणाला, रोहिणी, आपण दोघंही नोकरी करतो. आईची काळजी कोण घेईल? तू एखादा नोकर ठेव, मी पैसे पाठवीन. रोहिणी खूप रागावून म्हणाली, आईला तुझ्या पैशांची गरज नाही. फोन ठेवताच तिच्या मनात एकच विचार आला, आई वडिलांसाठी मुलगीच खरी आधार असते.
रोहिणीची एक मैत्रीण होती, जिला महिलांसाठी एनजीओ चालवायची. तिच्याशी बोलून रोहिणीने एक निर्णय घेतला. आईचं मोठं घर रिकामं होतं, तेव्हा तिने त्या घरात महिलांसाठी एक एनजीओ सुरू केलं. रोहिणीची आई शिलाईत खूप हुशार होती. त्यांनी महिलांना शिलाई शिकवायला सुरुवात केली. रोहिणी लहान मुलांना शिकवू लागली. हळूहळू घर पुन्हा जिवंत झालं. आईच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागलं. त्या आनंदाने म्हणाली, बाळा, तू मला नवजीवन दिलंस. रोहिणी रोज माहेरी जाऊ लागली. पण राकेशला हे अजिबात आवडत नव्हतं. तो वारंवार म्हणायचा, रोहिणी, तुला आपल्या घराची काही काळजी नाही का ग? त्यावर रोहिणी शांतपणे म्हणायची, तू तुझ्या आईवडिलांची काळजी घे, मी माझ्या आईची काळजी घेते ना. ही गोष्ट ऐकून राकेश गप्प बसे. पण त्यांच्यामध्ये थोडा दुरावा वाढत चालला होता. अखेरीस रोहिणीच्या आईने तिला समजावलं, रोहिणी, तुझा संसार मोडू नकोस. इथे ये, तिथे जा, पण सासरचं ठिकाण ठेव. मनावर दगड ठेवून रोहिणी परत सासरला गेली. परत आली खरी, पण आता तिच्या मनातला तो उत्साह, आपुलकी आणि विश्वास काहीसा हरवून गेला होता. आधीप्रमाणे ती सगळ्यांशी हसत खेळत बोलत नव्हती. घरातील सगळे काम तिने शांतपणे केले, पण तिच्या चेहऱ्यावर कायमच एका प्रकारची उदासी होती. सुनीताताईंनाही हा बदल जाणवायचा. आधी छोट्या गोष्टींवर हसणारी रोहिणी आता फक्त गरजेपुरतीच बोलायची. राकेश ऑफिस मधून घरी येईपर्यंत ती त्याच्या सोबत बसून गप्पा मारत नसे. जेवण वाढायचं आणि मग आपल्या खोलीत जाऊन शांत बसायची. एका रात्री राकेशने तिला पाहिलं. रोहिणी खिडकीजवळ उभी बाहेर बघत होती. डोळ्यात ओलावा होता. राकेशने हळू आवाजात विचारलं, रोहिणी, अजूनही माझा राग आहे का? रोहिणीने मागे वळून पाहिलं, पण काहीच बोलली नाही. मी फक्त एवढंच म्हणालो, तुझ्या आईसाठी दुसरी व्यवस्था करू, त्यात एवढं चुकीचं काय? हे ऐकताच रोहिणीच्या मनात साचलेला राग बाहेर आला. ती भरून आलेल्या डोळ्यांनी म्हणाली, व्यवस्था? ती माझी आई आहे. राकेश, एखादी जबाबदारी नाहीये का? तेव्हा तुझे आई वडील आजारी पडतील तेव्हा मी असं बोललं तर तुला चालेल का? राकेश गप्पच बसला. रोहिणी पुढे म्हणाली, मला वाटायचं तू वेगळा आहेस. माझ्या प्रत्येक दुःखात माझ्या सोबत उभा राहशील. पण तसं काही नाहीये. आई काही दिवस राहिली तर तुला तुझं घर परक वाटायला लागलं. राकेशकडे उत्तर नव्हतं. त्या दिवसानंतर दोघांमध्ये अजून दुरावा वाढला. दरम्यान रोहिणी रोज तिच्या आईकडे जात होती. एनजीओ आता चांगलं चालू लागलं होतं. आसपासच्या अनेक महिलाही तिथे जाऊ लागल्या होत्या. काही महिला शिलाई शिकून छोटे छोटे व्यवसाय सुरू करत होते. रोहिणीची आई आता आधीपेक्षा खूपच आनंदी दिसत होती. त्यांच्यात जीवनाची नवी आशा जगली होती. एक दिवस त्या आनंदात म्हणाल्या, बाळा, तुझे बाबा गेल्यानंतर मला वाटत होतं की माझं आयुष्य संपलं. पण तूच मला पुन्हा उभं केलंस. रोहिणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पडली. डोळ्यात पाणी आलं. इतक्यात एनजीओत काम करणारी सुमन धावत आली आणि म्हणाली, ताई, बाहेर काही पत्रकार आले आहेत. त्यांना तुमची मुलाखत घ्यायची आहे. रोहिणी आणि तिच्या आई दोघीही थोड्या आश्चर्याने पाहिलं. पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली, ज्यात रोहिणीच्या आईने सांगितलं की तिने महिलांना कसं उभं केलं, त्यांच्या आयुष्याला नवा आधार दिला. हे सगळं त्यांनी वर्तमानपत्रात छापलं. काही दिवसांत रोहिणीच्या आईचं नाव सगळीकडे फिरू लागलं. अनेक संस्था त्यांना कार्यक्रमासाठी बोलावू लागल्या. एकदा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सन्मानही झाला. रोहिणीच्या सासूबाई टीव्हीवर तो कार्यक्रम पाहत होत्या. रोहिणीच्या आई स्टेजवर उभी होती आणि सगळे टाळ्या वाजवत होते. सुनीताताईंना अचानक अपराधी माणूस वाटू लागलं. त्या हळू आवाजातच म्हणाल्या, आपण किती चुकीचं वागत होतो. आपल्यासोबत राकेशही शांतपणे टीव्हीकडे पाहत होता.
त्याच्या डोळ्यासमोर ते दिवस घडत होते. तो आलाय तेव्हा त्याने रोहिणीला बोललं होतं, तुझ्या आईला केअरटेकर ठेव. आज ती महिला खूप संकटातल्या अनेक महिलांसाठी आधार बनली होती. त्या रात्री राकेश बराच वेळ झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि थेट रोहिणीच्या माहेरी गेला. रोहिणी तिथे मुलांना शिकवत होती. अचानकच राकेशला पाहून ती थोडी चकित झाली. राकेश शांतपणे तिच्या आईकडे गेला. त्यांच्या पायावर हात डोकं ठेवून म्हणाला, आई, मला माफ करा. रोहिणीची आई गोंधळून म्हणाली, अहो जावई बापू, हे काय करताय? राकेशच्या डोळ्यात खूप पश्चाताप होता. तो म्हणाला, मी तुमचं दुःख समजलं नाही. बाबांच्या जाण्यानंतर तुम्हाला आधाराची गरज होती आणि मी तुम्हाला ओझं समजलं. हे ऐकत रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. राकेश पुढे म्हणाला, रोहिणी, तू बरोबर आहेस. आई वडील म्हातारपणात मुलांसाठी ओझं नसतात. त्यांना फक्त आपल्याच लोकांची साथ हवी असते. रोहिणी शांतपणे त्याच्याकडे पाहतच राहिली. पहिल्यांदा तिला राकेशच्या शब्दात खरा पश्चाताप जाणवला. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी रोहिणीच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. पण तिच्या मनात तयार झालेली ती दरी अजूनही पूर्ण भरून निघाली बाकी होती. तर माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.